हाय नमस्कार. मी आज बनवणार आहे म्हणजे परसबागेत वेल आहे ना, त्या वेलाची काढलेली घेवड्याच्या शेंगाची भाजी. अगदी साध्या आणि सोप्या ह्याच्यात चटपटीत होणारी 5-7 मिनटात होणारी भाजी आणि एकदम टेस्टी अंगच्या पाण्यावर करणार आहे बघा तुम्ही. त्यासाठी मी घेतलं इथं घेवड्याची शेंग सोलून, कोथिंबीर वरून टाकायला, ही लसूण कोथिंबीर, घेवड्याची शेंग, इथं हळद, जिरं, मोहरी, ही माझं रोहिणी मसाले काळं तिखट, त्याच्यासाठी शेंगदाण्याचं कूट, आणि ही कारळं आणि तीळ ही बारीक करून घेतले आहेत, आणि ही मीठ. त्यासाठी इथं टाकले मी तेल गरम करायला कढईत 2 चमचे तेल टाकले. आता आपण टाकणार आहात मोहरी, पुन्हा टाकली जिरं, आता टाकला लसूण. अगदी साध्या सोप्या पद्धतीनं बघा, आणि खूप टेस्टी होती ही. अंगच्या पाण्यावर करायची घेवड्याची शेंग कधी पण. त्यासाठी घेवडा टाकला. लसूण लालसर झाला की घेवडा टाकायचा. बिया जास्त आहे, कारण का मी त्याच्या शेंगा बिया काढून घेतले त्या शेंगा वाळायला ठेवले. त्या वाळलेल्या शेंगा वाळवून उन्हाळ्यात तळायच्या, लय भारी होते त्या. जास्त बिया असल्यावर भाजी एकदम टेस्टी होती. आपल्याला जर शेंगा लय झाल्या तर त्याची साल्ट काढायचं आणि उन्हात वाळवायच्या. म्हणजे लय उन्हात कलर जाऊस तर वाळवायचं नाही, कलर हिरवा राहायला पाहिजे. वाळवून उन्हाळ्यात तेलात तळायचं आणि त्याच्यावर मीठ टाकायचं आणि तोंडी लावायला खायचं. उन्हाळी पदार्थ कसा असतो तसं लय भारी लागते. तर मग तसा करायला ठेवले त्या वाळायला, म्हणून त्यातलं बी जास्त पडलं. बी जास्त झालं त्यानं. आता हळद टाकली मी. हळदीनं काय होतं, कलर बदलत नाही, हिरवाच राहतो भाजीचा. भाजीचा कलर गेला नाही पाहिजे. कोथिंबीर, आता ह्याला आपण तिखट टाकायचं. मी अर्धा चमचा तिखट टाकणार आहे. अर्धा चमचा तिखट टाकणार आहे फक्त. ओला चमचा असल्यामुळे पडलं नाही, मीठ टाकले. ही कूट आणि ही कारळं आणि तीळ झालं. आता ही असंच झाकून ठेवणार, त्याला हलवायचं नाही, असंच 5 मिनटं झाकून ठेवायचं. आता 5 मिनिटानंतर उघडायचं. आता 5 मिनटं झाले ती. आता आपण उघडून बघूया. आता ही हलवायचं सगळं तिखट मीठ हे. चिटकली नाही काय नाही बघा, कारण का त्याचं अंगचं पाणी होतं. कसा आलाय कलर. अर्धा चमचा तिखट टाकले, रोहिणी मसाले,
भाजी तयार आहे आता. चला, माझी भाजी तयार आहे आता. खायला कमी कशी झाली आहे बघा. माझ्या काळं तिखट घेण्यासाठी माझा नंबर आहे 95272011 433. मसाला कुठंही घरपोच मिळेल महाराष्ट्रभर. ऑर्डर करा, खात्रीनं पाठवला जाईल. आणि पूर्ण व्हिडिओ बघा आणि लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. झाली भाजी तयार. गॅसच बंद करायचा. हो का, झाकायचं. चपात्यासाठी तवा ठेवून घेतला.